नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर आपलं स्वागत करते. अ, आत्मनिर्भरता आणि परावलंबित्व हे शब्द जे आहेत त्याच्यावरती आज खूप चर्चा होताना आपल्याला दिसते. आणि त्याचं कारण आहे की आत्मनिर्भरता हा जो शब्द आहे तो मोदींनी चलनामध्ये आणलेला आहे. भारतासारख्या देशांनी ज्याला आजपर्यंत किंवा आज सुद्धा विकसनशील देश म्हणून ओळखलं जातं. भारत हा काही विकसित देश आहे असं आपण आजही म्हणू शकत नाही. परंतु तरी सुद्धा विकसनशीलतेपासून विकसित देशापर्यंत जी वाटचाल करायची आहे, ती वाटचाल ही फक्त आत्मनिर्भरतेच्या जोरावरती होऊ शकते. हे ओळखणारा एक समर्थ नेता आज भारताच्या पंतप्रधान पदावरती बसलेला आहे, हे आपल्याला दिसतं. आणि मग ज्यावेळी आपण म्हणतो की आपल्याला भारत स्वयंपूर्ण बनवायचा आहे, आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवरती अवलंबून असलेला, ज्याचं दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहणं हे सुद्धा तुमची जी धोरणं आहेत, देशाची धोरणं, देशाच्या हिताच्या दृष्टीने विचार करता ती धोरणं जी आहेत ती तुम्हाला आखता येत नाहीत. आणि म्हणून मग असं जे दुसऱ्यावरती अवलंबून असणं जी स्थिती असते त्या स्थितीमध्ये सुधारणा करणं, ह्याची वाटचाल ही शेवटी आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाते. आता आत्मनिर्भरता जी आहे ती तुम्ही म्हणाल की पूर्ण जगामध्ये असा कुठचा देश आहे की ज्याला तुम्ही आत्मनिर्भर म्हणू शकता. ही गोष्ट खरी आहे की आज संपूर्ण जग हे अशा पद्धतीच्या नात्यांनी जोडलं गेलं आहे की कोणताही एक देश हा स्वतःला आत्मनिर्भर पूर्णपणे 100% म्हणू शकत नाही. मग आत्मनिर्भरता म्हणजे काय? उदाहरण एक द्यायचं झालं तर ज्या देशांकडे पेट्रोल आहे, खनिज तेल आहे, ते देश त्या देशांकडून इतर लोक आयात करत असतात. ज्या देशांकडे अन्य साधन सामग्री आणि सुविधा उपलब्ध आहेत ते त्यांच्या देशामध्ये बनवत असतात. मग ते जे देश आहेत त्यांच्याकडे निसर्गाने खनिज तेल दिलेलं नाहीये, त्यामुळे ते अवलंबून आहेत ह्या देशांवरती. तसेच खनिज तेल ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांच्याकडे इतर अनेक गोष्टी नाहीत, तेव्हा त्यांना जगाकडे बघावं लागतं आपलं जीवन सुरळीत ठेवण्यासाठी. त्यामुळे हे थोडंफार परावलंबित्व जे असतं, परस्परावलंबित्व जे असतं, हे आपण समजू शकतो. परंतु इथे आत्मनिर्भर हा शब्द जो आहे तो शब्द मोदींनी वापरला तो खास करून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. जर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देश स्वावलंबी असेल तर तुम्ही देशाच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला काचकूच करावी लागत नाही, पाऊल मागे ठेवावं लागत नाही, थोडंसं आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागत नाही. हा हेतू समोर ठेवून मोदींनी आत्मनिर्भरता आणि त्याची वाटचाल ही स्वीकारलेली आहे. ती जनतेला प्रचंड आवडलेली आहे, यामध्ये शंका नाही. परंतु तिचं यश जे आहे ते यश जर का नीटपणे आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला परावलंबी देश म्हणजे काय ह्याचं एक उदाहरण घेतलं तर समजू शकतं. आणि आजच्या घडीला म्हणजे ह्या वातावरणामध्ये आपल्या डोळ्यासमोर अशी 2 उदाहरणं आहेत. त्या 2 उदाहरणातलं एक उदाहरण आहे ते पाकिस्तान आहे. आपण बघा, पाकिस्तान सारखा जो देश आहे तो देश किती परावलंबी आहे. त्यांना त्यांच्या हिताचे निर्णय खरोखरच स्वेच्छेने घेता येतात का, हा प्रश्न निर्माण झालाय. कारण आपल्या देशाचं अस्तित्व टिकवायचं तर त्यांना दुसऱ्या कोणाचं तरी काहीतरी म्हणणं हे मान्य करावं लागतं, आपल्या धोरणांना मुरड घालावी लागते. आणि मग अशी मुरड घालता घालता ते किती ठिकाणी कसरत करतात आणि त्या तत्वांशी जुळवून घेतात म्हणा, किंवा त्यांना ती तत्व दूर ठेवायला लागतात, दुसरं काहीतरी अवलंबावं लागतं. ही परावलंबित्वाची एक खूण आहे. आणि दुसरा देश अर्थातच आपण आज बघत आहोत, त्याचं नाव आहे युक्रेन. आणि युक्रेनची चर्चा मी आज जास्त करणार आहे. याचं कारण की कुठून कुठे युक्रेन आला याचा विचार करा तुम्ही. 22-23 फेब्रुवारी पर्यंत जो देश सुरक्षित होता, थोडाफार आपण म्हणू की आर्थिक भरभराटीच्या मार्गावरती होता, तो आज संपूर्णपणे 5 वर्ष मागे गेलेला आपल्याला दिसतो. 5 वर्ष तरी त्यांचं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आज कोलमडून पडलेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा उभं राहून वाटचाल करायला लागणार आहे. मग हे का झालं? ह्याची जी कारणं आहेत ती कारणं फार उद्बोधक आहेत. त्यातलं पहिलं कारण हे असं आहे, ज्याला मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे आपल्या,
जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. बघा, युक्रेन सारखा जो देश आहे त्यांनी स्वतःचं सामर्थ्य काय, आपली दुर्बलता कशामध्ये आहे आणि आपण कुठल्या मर्यादेपर्यंत राहावं त्याची जी सीमा असते ती सीमा न ओळखण्याची एक खूप मोठी घोडचूक केलेली आपल्याला दिसते. एक देश म्हणून तुम्ही विचार केला तर त्याच्याकडे सार्वभौमत्व होतं आणि त्याच्या सुरक्षेला म्हणाल तर तसा कुठलाही धोका नव्हता. परंतु मग ही अवस्था कशी आली, तर ठीक आहे माझ्याकडे साधनं नसतील पण माझे मित्र आहेत ना, ते मित्र माझ्या मदतीला धावून येणार आहेत. कोण मित्र? तर अमेरिका, बायडेन प्रशासन. ज्या बायडेन प्रशासनाने युक्रेनचे जे राज्यकर्ते आहेत झेलेन्स्की यांना भरघोस आश्वासन दिलेलं होतं की तुमच्या सुरक्षेचा विषय आला तर आम्ही तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही, असं आश्वासन बायडेन यांनी झेलेन्स्कीला दिलं नव्हतं का? कल्पना करा की जगामधला एक सामर्थ्यशाली देश आणि त्याचा राज्यकर्ता जर तुम्हाला असं आश्वासन देत असेल तर झेलेन्स्कींना किती आल्हाददायक वाटलं असेल. आणि मग त्या आश्वासनावरती अवलंबून राहून त्यांनी अधिकाधिक कडवी भूमिका घेतल्याचं तुम्हाला दिसून येतं. ही कडवी भूमिका कशाबाबत होती की आम्हाला नेटोचं सदस्यत्व द्या, नेटोचं सदस्यत्व द्या. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की नेटोचे जे सदस्य आहेत ते युक्रेनला सदस्य म्हणून घेण्यास राजी नाहीयेत आणि त्याची काही स्ट्रॅटेजिक धोरणात्मक डावपेचात्मक कारणं आहेत, त्याच्यावरती मी परत कधीतरी बोलेन. पण जिथे तुम्हाला ते देश आणि प्रत्येकाने नेटोचा सदस्य व्हायचं तर प्रत्येक सदस्याने तुम्हाला मान्य करावं लागतं की हो हा सदस्य होऊ शकतो. एका कुठच्या देशावरती ते अवलंबून नसतं सदस्यत्व. मग ही परिस्थिती जी आहे त्यांनी याचा अर्थ असा विचार केला की अमेरिका बुलडोज करून हा निर्णय पैल तीराला लावू शकते आणि आमचं नेटोचं सभासदत्व होऊ शकतं. मग तसं असेल तर मी रशियाचं कशाला ऐकू, रशिया माझं काय वाकडं करणार आहे, हा जो विचार आहे तो झेलेन्स्की यांच्या मनामध्ये खूप खोलवर रुतलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच स्वतःच्या ताकदीचा अंदाज न करता मित्राच्या आश्वासनावरती पुढे जाणं, हे जे परावलंबित्व आहे ते किती भयावह आणि कुठल्या थराला घेऊन त्या देशाला गेलं आहे हे उत्तम उदाहरण आहे आपल्यासमोर. दुसरं उदाहरण काय, दुसरं कारण काय होतं झेलेन्स्की यांनी अशा प्रकारचा जो दुराग्रह धरला त्याच्याबद्दलचं आपण विचार करू. त्यांना अशी एक कल्पना होती की काही झालं तरी माझ्या देशाची जी जनता आहे ती जनता माझ्या बाजूला उभी राहील आणि हे सगळे आजूबाजूचे जे देश आहेत त्या देशांकडून मला भरघोस मदत मिळेल आणि माझं सैन्य जे आहे ते सैन्य या देशाचा पूर्णपणे बचाव करू शकेल. पुन्हा एकदा एक फोल कल्पना तुम्हाला दिसेल की ही डोळ्यासमोर आलेली आहे. झेलेन्स्की हे राजकीय व्यक्तिमत्व नव्हे, त्यांना जनमानसाचा कानोसा कितपत घेता येतो याची शंका आहे मला. कारण ते एक स्टेज परफॉर्मर होते. स्टेज परफॉर्मर पासून राज्यकर्ता पदापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासात ते किती आणि काय शिकले त्यांचे अंदाज चुकू शकतात. तुम्ही जर का 2 फोटो बघितलेत 22 फेब्रुवारीच्या आधीचे झेलेन्स्की आणि आता युद्धानंतरचे झेलेन्स्की, प्रचंड म्हणजे म्हातारपण कसं ओढून आलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, त्याची चिंता की आपण कुठेतरी फसलो, आपण आपल्या देशाला कुठेतरी एका अशा गर्तेत लोटलेला आहे की त्याच्यातनं त्याला बाहेर काढणं मुश्किल होणार आहे. परिस्थिती काय आहे, वाटाघाटींमध्ये रशियाच्या ज्या मागण्या झेलेन्स्की मान्य करत नव्हते त्यापैकी एक होती ती डोनेट्स आणि लुहान्स या प्रांतांची स्वायत्तता मान्य करणं आणि दुसरं होतं ते नेटोचा सदस्यत्व याच्यासाठी अर्ज करणं. या दोन्ही ज्या भूमिका आहेत त्याच्यापासून आज युक्रेन मागे फिरलेला दिसतो. या दोन्ही अटी रशियाने घातल्या तशा मान्य करायला आज झेलेन्स्की तयार झालेले आहेत. परंतु रशिया त्याच्यावरती खुश नाहीये. पुतिन यांचं म्हणणं असं आहे की आज युक्रेननी आपल्या घटनेमध्ये असे बदल करावेत की इथून पुढे
कुठलाही राज्यकर्ता आला तरी त्याला नेटो आणि ईयूचं सदस्यत्व ह्याच्यासाठी अर्ज करण्याची बुद्धी जरी झाली तरी त्याची पळवाट असू नये त्यांच्या घटनेमध्ये, अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करा असं पुतीन सांगत आहेत. तेव्हा मिळवलं काय? ज्या गोष्टी, या ज्या छोट्या गोष्टींसाठी पुतीन विनायुद्धाचे तह करायला तयार होते, ते न करता युद्ध ओढवून घेतलं आणि परिस्थिती कुठपर्यंत आली आहे लक्षात घ्या. आज जगामधल्या छोट्यातल्या छोट्या देशाकडे सुद्धा मदतीची याचना करण्यापर्यंत युक्रेनची पाळी आलेली आहे. ही अतिशय भयावह गोष्ट आहे. त्याचा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास जर का आपल्याला तुलना करायची झाली तर तुम्हाला मोदींचं नेतृत्व दिसेल. गलवान सारखा जो प्रसंग या देशावरती आला त्याच्यातून मोदींनी किती सही सलामत भारताला बाहेर काढलं आणि कोणाच्याही मदतीशिवाय हे आपल्याला दिसून येईल की हा जो कलह होता तो कलह त्यांनी लष्करी पातळीपर्यंतच मर्यादित ठेवलाय. दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी बसतायत, किती त्यांच्या फेऱ्या हो, 13वी हो 14वी हो, पण त्या फेऱ्यांमधूनच त्याचा तोडगा काढण्याचं जे एक मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की या फेऱ्यांमध्ये एखाद दुसऱ्या वेळी परराष्ट्र खात्याचे काही अधिकारी बसले असतील, चीनचे सुद्धा आणि आपले सुद्धा, पण त्या अधिकाऱ्यांच्या पलीकडच्या पातळीवरती वरच्या पातळीपर्यंत सुद्धा या चर्चा मोदींनी येऊ दिल्या नाहीत. किंबहुना त्यांनी स्वतःच्या तोंडून किंवा त्यांच्या मतदाराच्या तोंडून चीन कुठेतरी दुखावला जाईल हे पूर्णपणे टाळलेलं आहे. ही खबरदारी घेतलेली आहे. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा इतका परिपक्व नेता जेव्हा एका देशाच्या शीर्षस्थानी बसलेला असतो तेव्हा तो देश सुरक्षित असतो. झेलेन्स्की यांचं जे नेतृत्व आहे हे ह्या एका कसोटीवरती पूर्णपणे सपशेल तुम्हाला अपयशी ठरलेलं दिसेल. आणि ते अपयश जे आहे ते केवळ त्यांच्या अननुभवाचं आहे असं नाही, परंतु त्यांना आपण ज्याला म्हणतो की परिस्थितीचं गांभीर्य समजलं नाही, आपल्या ताकदीचा अंदाज आला नाही आणि ते दुसऱ्यावरती विसंबले. आणि म्हणून जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग संपला, ही जी म्हण आहे त्या म्हणीचं एक अत्यंत जिवंत उदाहरण आज आपण आपल्या समोर बघतो आहोत. परमेश्वर करो अशा पद्धतीची अवस्था जी आहे ती कुठल्याही देशावरती येऊ नये असं मला वाटतं. आणि लक्षात घ्या की त्यांचा जो भरोसा होता, एक युनो नावाचं जे एक मी म्हणून डोलारा उभा राहिलेला आहे आणि तो डोलारा जो आहे त्याचा जो फोपसेपणा आहे, फोलपणा आहे, तो न कळणं, ही चूक जी आहे, ही चूक जशी झेलेन्स्कींनी केली तशी अन्य देश करू धजणार नाही तिथून पुढे, असा धडा पुतीननी युक्रेनला घडवला आहे. मला पुतीन यांचं समर्थन अजिबात करायचं नाही. ज्या पद्धतीमध्ये त्यांनी लष्करी आक्रमण केलेलं आहे युक्रेनवरती त्याचा प्रत्येक जण निषेध करेल, ह्याच्याबद्दल काहीही संशय नाही. पुतीन यांचं म्हणणं, त्यांचे काही मुद्दे समर्थनीय असतील परंतु तसेच युक्रेनचेही काही मुद्दे समर्थनीय आहेत. ते पूर्णपणे चुकले आहेत असं नाही, परंतु आपल्या ताकदीचा अंदाज न घेता बळी तो कानपिळी या तत्वानी जग चालतं हे विसरून चालत नाही. हा जो संदेश आहे, मोठा संदेश, तो आपण या संघर्षातून घ्यायचा आहे. आणि म्हणून आत्मनिर्भरता म्हणजे काय आणि ती संरक्षणाशी मोदींनी कशी खुबीनी जोडलेली आहे ह्याचं संपूर्णपणे कौतुक केल्याशिवाय आज मला राहवत नाही. धन्यवाद.